ओंकारेश्वराय नमः. ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, म्हणतात ना, खरं कधी बोलू नये. बरोबर आहे. मी तुम्हाला खूप खऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या म्हणजे तुम्ही चुकीच्या काय होतंय तुमच्याकडून समजा त्याच्यावर विश्वास ठेवता आणि फसगत होते तुमची, म्हणून मी तुम्हाला सांगतो की करणी बाधा बोध बाधा ह्या गोष्टीच्या नावाखाली तुमची लूट होते. तुम्हाला अमुक केलंय तमुक केलंय, लोक फसवतात. यासाठी मी वेळोवेळी तुम्हाला सूचना देत असतो की असं काही नसतं. जरी असं वाटत असलं तरी ते काढून टाकता येतं. एवढं काही गंभीर प्रश्न नाही हा. तुम्ही त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका असं मी सांगत असतो. पण काय करणार, मी कितीही बोंब मारली ना चांगलं सांगण्याचं, तर तुम्ही ऐकणार कुठं? नाहीत ऐकत. तसे 10-5% लोक ऐकतात, जास्त नाहीत ऐकत. त्यांना त्याचं तेच खरं वाटतं. आम्हाला करणे केली, आम्हाला धरणे केली. काय हे सगळे गोष्टी मनावरच्या आहेत म्हणून तुम्हाला सांगितलंय. खूप वेळा सांगितलं मी तुम्हाला की बाबा रे, ही बाधा ही नाही अशा तर नाही. आता एक लक्षात घ्या, ज्या अर्थी भूत आहे, राक्षस आहे, त्या अर्थी देव आहे. या जगामध्ये सर्व काही आहे, नाही असं नाही. या जगामध्ये खरं खोटं चांगलं वाईट सर्व आहे. सर्व काही नाही असं नाही. कुणी म्हणाल करणी काही खरं नसतं म्हणतं, पण ते पण आहे खरं. काय जे म्हणतात ना जादूटोना ही खरं नसतं, काही काय म्हणणं काय करायचं ते बी खरंच आहे. आणि कुणी म्हणतं ना देव नाही, ते पण खरं आहे. कुणी कुणी म्हणतं देवच नाही, त्यांचं ते पण बरोबर आहे. जगात सर्वच आहे आणि जगात सर्वच नाही हे सुद्धा खरं आहे. आता तुम्हाला वाटलंच नाही काय प्रकार आहे. कारण आम्ही जेवढं मी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा तुमची ही जी काही गैरसमज आहे ते दूर व्हावेत, पण तुम्ही ऐकत नाहीत ना. म्हणून मला परत परत प्रश्न करतात. कसं असतं, मानलं मनानं मानलं तर दगडामध्येही देव आहे. आपली श्रद्धा जर असेल तर दगडातलाही देव आहे, दगडामध्ये देव आहे, दगडात देवत्व आहे आणि त्याचा चमत्कार पण आहे. आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आता तुमची श्रद्धा जर भूतावर आहे तर मग भूत पण आहेत. आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ना त्या गोष्टी असतात. त्या गोष्टी असतात. आता खूप मंडळी भूत बाधा ह्या करणी ह्या गोष्टी आम्हाला केल्या आहेत, तर आहे त्यांचं खरं आहे ते, कारण त्यांची श्रद्धा आहे, त्याच्यावर विश्वास आहे. आणि काही आमच्यासारखे मंडळी की देव आहे, देवाचं अस्तित्व आहे, कारण आमची श्रद्धा आहे ती, म्हणून आम्हाला आहे. म्हणजे सर्व काही आपल्या मनावर आहे, आपल्या मनाच्या शक्तीवर आहे. आता ती शक्ती कुठं वापरायची हे आपण ठरवायचं असतं. म्हणत नाहीत का, नाण्याला दोन बाजू. तसं वाईट असलं की चांगलं असतं, रात्र असली की दिवस असतो. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आता ती बाजू तुम्ही कुठली गोष्ट करायची ही तुमचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला तेच सांगतो, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तुमचं मन इकडेच वळतं. कारण वाईट हे लवकर शिकतं माणूस, त्याला जास्त ट्रेनिंग देण्याची गरज पडत नाही, पटकन शिकतं ते.
वाईट लवकर कॅप्चर होतं, ते चांगलं नाही होत. म्हणून वाईटाचं, खोट्या नाट्याचं ही सगळं जग जास्त होत चाललं. कारण खऱ्याची बाजू मांडणारे खूप लोक कमी असतात, आणि ज्याची संख्या जास्त आहे, संख्याबळ जास्त आहे, त्याला लय भाव असतो. एखाद्या माणसाला आपण, चांगल्या माणसाला बी मूर्ख ठरवलं तर ते मूर्ख ठरतो, कारण संख्या जास्त आहे मूर्ख ठरवण्याची. तुम्हाला मी काय बोलतो ते समजत आहे का? मूळ मुद्दा की तुम्ही भूतबाधा करणी, अशा जादूटोणा याच्यामध्ये अडकू नका. ते नाही अशातला प्रकार नाही आहे, परंतु तुम्ही अडकू नका त्याच्यामध्ये. काय तुम्ही विश्वास ठेवताना जास्त त्याच्यावर, त्याच्यामुळे त्याचं अस्तित्व निर्माण होतं. सर्व मनाच्या कल्पनेवर आधारित असतात गोष्टी. आपण ईश्वराची कल्पना केली तर ईश्वर आपल्याला जसं तसं कल्पना करतो तसं दिसतो. जशी तुम्ही भूताची कल्पना, करणीबाधेची कल्पना कराल तशी ती करणीबाधा काम करते. तुमच्या मनानं जर ठरवलं की आपल्याला ही अशी बाधा केलेली आहे, तर ते काम करते काम, आणि खरंच तुमचं नुकसान होतं. मला करणी बाधा केल्यामुळे मला थोडंसं मानसिक संतुलन बिघडलं, तर तुमचं संतुलन बिघडलं म्हणून समजा, काहीच फरक नाही पडतं, ते चालू होती प्रोसेस. आणि तुम्ही जर ठरवलं की ही करणी बाधा काही खरं नाही, देव ही शक्ती खरी आहे, देवाच्या कृपेने माझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे, त्यावेळेस तुमचं व्यवस्थितच होतं. म्हणजे सर्व काही आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे. मग मी प्रार्थना त्यासाठी सांगतो ना, तुम्हाला प्रार्थना करायला सांगतो का नाही? कशासाठी सांगतो? हेच ईश्वराला, की ईश्वर ही अस्तित्व आहे, तुझी शक्ती आहे, तुझं दिव्य शक्तीद्वारे, चमत्काराद्वारे माझ्यामध्ये काही गोष्टी अडीअडचण निर्माण झाल्या आहेत, त्या दूर करू शकतोस. तुमचा विश्वास झाल्यानंतर त्या दूर होतात. आणि तुम्ही मनामध्ये ठरवलं की मला अशी अमुक अमुक एका व्यक्तीनं असं बाधा केलेली आहे, करणी केली, जादू केली, टोणा केलाय वगैरे वगैरे, भामावती केली, काय म्हणतात ते, तुम्हाला ती तसंच होतं, ती तुमचं तसंच करू लागतं. आणि तुम्हाला खरंच त्या जादू टोण्याच्या वेदना, त्याचा त्रास ही होऊ लागतो, होतो. कळालंय की तुम्हाला? की तुम्ही दोन बाजू आहेत ना आपल्या, तर तुम्ही कुठली स्वीकारायची तुम्ही ठरवा. मी तुम्हाला बोंबलून सांगतोय सारखं की सर्व काही तुमच्या हातात आहे, पण तुमच्या लक्षातच येत नाही. पळता भूताच्याच मागं, करणीच केली, करणीच केली, करणीच केली. अरे बाबा, करणी केली, पण तुला याच्यातून बी बाहेर पडता येतं. तुझ्या मनानं ठराव की मला काही केलेलं नाही आणि माझ्यावर ही काही चालत नाही, ही करण्याबद्दल सगळे चूक आहे, काय रे काही खरं नाही याचं, असं मनात आण. ती खरंच नसेल. जितका तुम्ही त्या गोष्टीला बारकाईनं बघत 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 जाताल ना, तितकं ते काम करायला लागतं. कळलं का? आता एक म्हण आहे बघा, लई बारीक बघितलं ना, लई बारीक, तर स्त्रियांना सुद्धा मिशा असतात. तुम्हाला वाईट वाटन, पण लई बारीक बघितलं तर स्त्रियांना सुद्धा मिशा असतात. तुम्ही बारकाईने बघा, तुम्हाला मिशा दिसतील. आणि तुम्ही नाही बघितलं जास्त बारकाईने तर तुम्हाला काही दिसणार नाही. त्याच्यासाठी एवढं काही बारीक बघायचं नाही. मग बघायचं कुठं बारीक? तर ह्या असल्या खोट्या नट्या ग्रहितल्या असल्या वाईट गोष्टीमध्ये बारीक बघायचं नाही, तर चांगल्या गोष्टीमध्ये बारीक बघा, देवाच्या गोष्टीमध्ये बारीक, म्हणजे ईश्वराची जी शक्ती आहे त्याचं बारकाईने निरीक्षण करा, तुम्हाला ते अस्तित्व जाणवेल. तुम्हाला ते अस्तित्व जाणवेल, ईश्वराचं अस्तित्व जाणवेल तुम्हाला, तेवढं बारकाईने पाहिलं तर, अभ्यास केला तर. ज्याच्यात तुम्ही खूप अभ्यास बारकाईने करता ते तुम्हाला दिसेल. म्हण नाही का आपल्याकडे, वाळूचे
कणही रगडिता तेलही गळे. तुम्ही मेहनतीनं तेवढ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला तेल पण दिसेल. ते तुमचा विश्वास श्रद्धा ह्या गोष्टी असल्यानंतर कुठलीही गोष्ट असाध्य असं नाहीये. सगळ्या साध्य होतात. फक्त आपण काय करायचं हे आपण ठरवायचं असतं. वाईटच्या बाबतीत तुम्ही महाग जितक्या लागता तेवढं वाईट तुम्हाला दिसेल आणि वाईटामध्ये वाईटच होत राहील. आणि तुम्ही चांगल्याच्या गोष्टीच्या महाग लागलात, तुम्ही बारकाईने चांगलं चांगलं बघत गेलात तर तुम्हाला चांगलंच होईल. तुमचं सर्व काही व्यवस्थित होईल. हे तुम्ही ठरवायचंय. पण तुम्हाला पडतं कुठं? म्हणत नाहीत का, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कशाला म्हणतात? आपण जीवन कसं बनवायचं, आपलं जीवन कशा पद्धतीनं असायला पाहिजे हे आपण आपलं ठरवू शकतो, करू शकतो. चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आणि आपलं जीवन सुखकर करता येतं. पण ते होत नाही आपल्याच्यानं. ज्या वेळेस वाईट, समजा व्यसनाधीश माणसाचं काय, त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित असतं. म्हणून ते वर्चुअल. आता व्यसनाधीश दारूचं तर लय खूप ही ना, दारूमुळे खूप कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त व्हायला. त्यांच्या स्वतःला बी सुख नाही आणि त्यांच्या कुटुंबाला बी सुख देत नाहीत ते, आणि इतराला बी त्रास देतात. कारण ते त्यात गुरपटत जातात वाईटमध्ये. त्यांनी ठरवू द्या ही दारू ही वाईट आहे, ती वाईटच दिसेल त्यांना सतत, पण ती ठरवत नाहीत. दारू किती काय मधुर आहे, त्याचा स्वाद, हे तसं समजतात आणि त्या पद्धतीने ते चालत गुरपटत जातात. अहो, आपल्याला एखाद्याविषयी खूप प्रेम वाटलं, वाटत असेल तर आपल्याला त्याच्यात खूप प्रेमाचा ओलावा दिसतो. तो बघत जसं गेला तसं. पण किंचितही तिरस्कार निर्माण झाल्यानंतर सगळे त्याचे दोष दिसतात. तसं तुम्हाला ही वाईट गोष्ट आहे समजा, वाईटमध्ये तुम्ही दोष शोधा, ही वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. त्यावेळेस तुम्हाला सगळं वाईटच दिसेल. मग तुम्ही चांगल्याच्या मार्गी लागा. तर जाता जाता तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की जगामध्ये सर्व काय आहे, मानलं तर सर्वच काय आहे, नाही मानलं तर काहीच नाही. आपल्याला दोन एक अशा म्हणतात ना, देव आहे, भूत आहे, बाधा आहे वगैरे, तसं न दोन्हीही न मानणारे माणसं पण आहेत. ते देव बी नाही म्हणतात आणि भूत बी नाही म्हणतात, काहीच नाही म्हणतात, हे सर्व छोटे म्हणतात. बरोबर आहे त्यांचं. त्यांना दोन्ही गोष्टीवर विश्वास नाही. जसं आपण कल्पना करा म्हणता तसं असतं ते. फक्त आपण काय करायचं, आपण मनाची कल्पना कुठे लावायची, काय करायचं हे ठरवायचं. लक्षात आलं तुमच्या की जरी तुम्हाला कुणी भूतबाधा अमोख ह्या गोष्टी केल्यात, अगर तुम्हाला वाटत असेल तर त्या सोडून द्या विषय. हे नाही म्हणून ठरवा. मनाला परत परत सांगा, प्रार्थना करा, हे प्रभू, हे ओंकारेश्वरा, ही भूतबाधा वगैरे असला काही प्रकार नाही, पण माझ्या मनानं घेतलाय, पण हे सर्व चुकीचं आहे, काही नाही, फक्त तुझी शक्ती एवढंच आहे आणि तुझ्या शक्तीद्वारे ही माझ्या मनात जी आलेली कल्पना दूर होणार आहे आणि मी सुख सगळं भोगणार आहे. असं करा, प्रार्थना करा. खूप प्रार्थना आहे त्याच्यासाठी, चांगल्या चांगल्या आरोग्यासाठी आहेत. माझ्याकडे सगळ्याच गोष्टीच्या प्रार्थना असतात. आरोग्यासाठी आहेत, तुम्हाला काही समस्या त्याबद्दल आहे, ईश्वराकडे प्रार्थना करा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ईश्वरी शक्ती, आणि त्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवेल, त्याची शक्तीचा जो प्रताप आहे तो दिसेल तुम्हाला. जर तुम्ही इकडेच घुसलात वाईटाकडं, भूताबाधा जर घुसलात तर ते पण दिसेल तुम्हाला, भूत पण दिसेल. जास्त विश्वास दिसतं ना ते तुम्हाला, मग ती जाणीव होते ना, मला असं केलं तर मग तसं केलं.
बघा आता तुमचं तुम्ही ठरवा. माझं काय सांगायचं काम आहे, ऐका न ऐका. हं? कारण मला हे सांगणं ही एक आम्ही वसा घेतला थोडक्यात, की जे जे आम्हाशी ठावे ते ते इतराला सांगावे, एवढ्यासाठी आम्ही बोलतो. तो म्हणजे ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुमचा प्रश्न आहे. हं? आमचं काम आम्ही केलं. हं? आता आमचं काम आम्ही केलं, तर आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.